सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 3रा शिष्य लक्षण श्रीराम मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष का सत्शिष्ये विण विशेष सद्गुरु शिणे उत्तर भूमी शोधली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे तंतमंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्याधिकारी भाग्या पुरुषाचा भिकारी पुत्र दैसा तैसे का विनय कहो तसे निरार्थक परलोकीचे सार्थक ते दुराहावे म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्ये विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होय शेत पेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले साधने विण तैसे झाले साधकासी जवरी पिक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे पिक आली आहे उगे राहोची नये तैसे आत्मज्ञान झाले परिसाधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाहीतरी पाषांड संचरे बळे समुदायी येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरूच पासी सद्गुरु पालटे अवगुणासी नाना यत्ने करुनी सद्गुरूचे नियस शिष्य पालटे परंतु सत्शिष्ये असद्गुरू न पालटे काजे थोरपण तुटे म्हणून या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाहीतरी होईजे पाषांड वर पडे येथे सद्गुरूची कारण एर सर्व निकारण तथापि सांग ओळखण सत्शिष्याची मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशीळ शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा शिष्य पाहिजे अति धीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता शिष्य पाहिजे परम शुद्ध शिष्य पाहिजे परम सावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादित शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे संता संत विचार घेता शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा शिष्य पाहिजे दृढव्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील शिष्य असावा सात्विक शिष्य असावा भजक शिष्य असावा साधक साधन करता शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा काया क्लेशी शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे शिष्य असावा सर्वत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे शिष्य असावा सद्विद्येचा शिष्य असावा सद्भावाचा शिष्य असावा अंतरीचा परम शुद्ध
शिष्य नसावा विवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. बहु दुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे. संसार दुःखाचिने गुणे, वैराग्य उपजे. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास. विश्वास बळे दृढकास, धरिली सद्गुरूंची. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली. नाना जळचरी तोडिली, मधेची सुख दुःखी. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. जो सद्गुरु वचने निवाला, जो संयोज्यतेचा खिला. संसार संगे पांगिला, नवचे कदा. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. तुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य अभिषेक. सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवास मांडेल कल्पांत. तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांत. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक. अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेन. गुरुदेवांस बरोबरी करीतो शिष्य दुराचारी. भ्रांती वैसली अभ्यांतरी, सिद्धांत नेण. देव मनीषी भाविला मंत्री, देवपणासी आला. सद्गुरु नवचे कल्पिला, ईश्वराचे. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागले. असो सद्गुरु पदापुढे दुजे काहीच न जडे. देव सामर्थ्य ते केवळे माया जनित. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापाशी. ज्ञानबळे वैभवासी, तृणतुच्छ केले. अहो सद्गुरु कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे निउमाळे. मायेसहित ब्रह्मांड सगळे, दृष्टीस नये. ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरुवचनी दृढभाव. तेणे गुणे देवराव स्वयेची होते. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचने निवाले, सत्शिष्य ऐसे. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालथे. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालट न धरीचे. शरण सद्गुरूंस गेले, सत्शिष्य ऐसे निवडले. क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी. ऐसा सद्भावंतरी, तेची मुक्तीचे वारे करी. माईक वेशधारी असं शिष्य. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक. देखा देखी पडत मूर्ख, शरण गेले. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार. परमार्थ चर्चेचा विचार मलिन झाला. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा. भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. मानिला प्रपंच आनंद, केला परमार्थी विनोद. भ्रांत मूढ मतिमंद, लोधला सुकर पूजले विलेपने. महिसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. रासभाव क्रीडा लोळे, तयासी परिमळ सोहळे. उलुक अंधारी पळे, तया केवी हौस पंगती. तैसा विषयधारीचा बराडी, घाली अधपतनी उडी. तयास भगवंतावडी, सत्संग कैसा. वरती करुण दाताळी, श्वानपुत्र हाडे चगळी. तैसा विषयी तळमळी, विषय सुखाकार. तया स्वप्नमुखी परमान्न, किमरकटास सिंहासन. तैसे विषय शकता ज्ञान जिरेल. रासभे राखदा जन्म गेला, तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला. नवचे तैसा शक्ताला परमार्थ नाही. मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंबकावळा. लक्ष्मण विष्ठेचा गोळा, हौस म्हणे.
तैसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषय आमेद्य चित्ती गोळा लक्षिता काखे घेऊन आधारा म्हणे मद संन्यासी करा तैसा विषयी सैरावरा ज्ञान बडबडी असो ऐसे पडत मूर्खते काय जाणते अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वेच्छा वेशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्तराज केवी तैसे विषयी बापुडे तयास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठामध्ये कनिष्ठ हीन अविवेक आणि दृष्ट खळ खोटे दुर्जन ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेपतयास प्राश्चित अनुताप उद्भवत तेही पुन्हा शरण जावे सद्गुरु संतोष व्हावे कृपा दृष्टी झाली भावे पुन्हा शुद्ध स्वामी द्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचुनी स्मशान वैराग्याले म्हणून लोटांगण घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान भाव आणला जयाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला 2 दिसांचा मंत्राकारणे ऐसे केले गुरु दंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तर मुंड महापाषांड घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अंभाव जडे ज्ञातेपणाच घडी एक विश्वास धरी सवेची घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती अहंकाराणी देहपांग अज्ञाचाराणी विषय संग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त भाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक हृदय शून्य आणि आळसी अविवेकी आणि विश्वासी अधीर विचार संदेहासी दृढ धरता आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे ईषणा सुया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमाने उंबरे जाणपणे क्षुधा तृष्णावरेना निद्रा सहसाधरेना कुटुंब चिंता ओसरेना भ्रांती पडली शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनांचा मार्ग न धरी भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपादया ना तृप्ती सुबुद्धी असे जना काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परम कृपण क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे आर्जव नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी जयाचे जीवी अहिर्निसी परन्यून्य वसे सदा सर्व काळ लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही परपिडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकलांचे आपले झाकी अवगुण पुढिलांस बोले कठीण मिथ्या गुणदोषे विण गुणदोष लावी स्वये पापात्मांतरी पुढलाची कणव न करी जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेना दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजलेची गांजिती श्रम पावतानंदती आपले मनी स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुनी
तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती जीव लगे ओसंडिती जाणवेल तेव्हा असोयसे गुणा वेगळे जे सशिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगिती आनंदाचे जे स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे ते प्राणी प्रपंच संगे हिंपुटी होते संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणून जनहित केले ते दुःखी होती स्वये संसारी सुख मानिती ते प्राणी मुडमती जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा श्रीराम 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 श्रीराम